सो गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. माझं नाव संजय सुतार. सो आजपासून मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 6व्या सेमिस्टरचा इंट्रोडक्शन टू हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स सो हा सब्जेक्ट ऑनलाईन शिकवायला सुरू केलेला आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय तसं ह्या युनिटच्या अंडर कोणकोणते टॉपिक्स येतात आणि सब टॉपिक्स येतात. टोटल 5 सब टॉपिक्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत. युनिट 1चा मी सिलेबस जर बघितला तर युनिट 1च्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. सो जनरल लेआउट ऑफ ऑइल हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टीम काय असतं, ॲप्लिकेशन मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टीम काय असतं, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे काय असतं, ISO अँड ACE ग्रेड्स ऑफ ऑइल म्हणजे काय असतं, IOC सिम्बॉल्स जे हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्समध्ये यूज केले जातात ते काय असतात, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला शिकायचं आहे हजार्ड अँड सेफ्टी इन इंडस्ट्रियल अँड हायड्रॉलिक न्यूमॅटिक. सो हे 5 मेन पॉईंट्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहे. सगळ्यात पहिला फ्लुइड पॉवर. सो फ्लुइड पॉवर म्हणजे काय, यूज ऑफ अ फ्लुइड्स फॉर पॉवर जनरेशन युझिंग टर्बाइन लाईक अ पेल्टन व्हील, फ्रान्सिस, कॅप्लान टर्बाइन एक्सेट्रा. तुम्ही तुमच्या डिप्लोमाच्या अगोदरच्या सेमिस्टरला, मे बी 4थ्या-5व्या सेमिस्टरला हे पेल्टन व्हील म्हणजे काय असतं, फ्रान्सिस टर्बाइन, कॅप्लान टर्बाइन म्हणजे काय असतं, ते कसं वर्क होतं, आणि महत्त्वाचं पॉवर जनरेशन म्हणजे नेमकं काय, पॉवर जनरेशन आपण कशी करतो. सो याचं एक सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे डॅम असतात, वॉटर डॅम आहेत. सो वॉटर डॅममध्ये जे वॉटर स्टोअर असतं त्या वॉटरला एक प्रकारची एनर्जी असते, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीत करायचं असेल तर ते आपण कसं करतो. डॅममधलं पाणी जे उंचावर स्टोअर करून ठेवलेलं असतं ते आपण पाईपलाईन थ्रू नोझल्स थ्रू काय करतो, हे पेल्टन व्हील जे असतं त्या पेल्टन व्हीलच्या बकेट्सवरती इंजेक्ट करतो. ते इंजेक्ट झाल्यानंतर पेल्टन व्हील रोटेट होतो. पेल्टन व्हीलला शाफ्ट अटॅच असतो, शाफ्टचं रोटेशन होतं आणि त्याच्यानंतर टर्बाईनचा यूज करून आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो किंवा पॉवर आपण काय करतो, जनरेट करतो. सो मेनली मला सांगायचं की पॉवर जनरेशन करायचे असेल तर आपण वन काइंड ऑफ फ्लुइडचा यूज करतो. इट मे बी पेल्टन व्हील, फ्रान्सिस, कॅप्लान टर्बाइन्स. फ्लुइड possesses द एनर्जी युटिलाइज्ड फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन. आता हे फ्लुइड म्हणजे कोणते असू शकतं, ऑइल असू शकतं, एअर असू शकतं, गॅस असू शकतं. त्या फ्लुइडला जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा यूज करून आपण ॲप्लिकेशन डेव्हलप करतो. आपल्याला जे ॲप्लिकेशन करायचं आहे, जे आउटपुट मिळवायचं आहे ते आउटपुट आपण मिळवतो. इंडस्ट्रियल मशीन्स अँड इक्विपमेंट्स वर्क्स अंडर इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स. आजपर्यंत किंवा येणाऱ्या दिवसामध्ये ज्या मशीन्स किंवा इक्विपमेंट्स वर्क होत आहेत ह्या मशीन्स ह्या इंडस्ट्रियल अँड हायड्रॉलिक न्यूमॅटिक्स ह्या बेसिक कन्सेप्टवरती वर्क होत आहे. आणि ह्यातला जो काही रिसर्च आहे, हा रिसर्च किंवा ह्याच्यातली जी काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे ही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट 1920 पासून सुरू आहे. फ्रॉम 1920 ऑइल हायड्रॉलिक्स टू इंडस्ट्रियल मशीन टूल्स. बेस ऑइल हायड्रॉलिक्स आहे, इथून सुरुवात झाली आणि नाऊ आता आपण बघतोय की इट हॅज रिच्ड टू इंडस्ट्रियल मशीन टूल्स, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, मायनिंग इक्विपमेंट्स. सो ही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेली आहे. मेनली फ्लुइड पॉवरमध्ये, पॉवर जनरेशनमध्ये जर मी बघितलं तर ह्याच्यामध्ये 3 टाईपचे आपण ट्रान्समिशन बघतो. एक म्हणजे मेकॅनिकल ट्रान्समिशन, दुसरं म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आणि तिसरं म्हणजे फ्लुइड ट्रान्समिशन. सो मेकॅनिकल ट्रान्समिशनचं मला जर एक्झाम्पल द्यायचं झालं
तर मी एक्झाम्पल स्क्रूजॅकचं देईन. आता स्क्रूजॅक म्हणजे काय? ज्यावेळी आपली गाडी पंक्चर होते त्यावेळी आपण स्क्रूजॅकचा यूज करतो. सो स्क्रूजॅकचा यूज मेनली कशासाठी केला जातो? जर आपल्याला लोड लिफ्ट करायचा असेल, एखादं वजन उचलायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण स्क्रूजॅकचा यूज करतो. सो दॅट इज वन काइंड ऑफ मेकॅनिकल ट्रान्समिशन. इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनचं उदाहरण द्यायचं झालं तर इलेक्ट्रिक मोटर आपण यूज करतो. सो मेकॅनिकल ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आणि फ्लुइड ट्रान्समिशन या तिन्हीच्या सहयोगानं ते तिन्ही एकत्र येऊन आपण काय करतो? पॉवर जनरेशन करू शकतो, एनर्जी क्रिएट करू शकतो. आणि मोस्ट ऑफ द जे मशीन्स किंवा इक्विपमेंट्स आहेत हे बिकॉज ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि फ्लुइड ट्रान्समिशनमुळेच काय होतात? वर्क होतात. त्याच्यानंतर फ्लुइड पॉवर सिस्टीम. फ्लुइड पॉवर सिस्टीम. सो मेनली फ्लुइड पॉवर सिस्टीम म्हणजे काय? सो इट deals with the transmission of energy by means of enclosed pressurized fluids. दोन महत्वाचे शब्द आहेत. एक आहे इनक्लोज्ड आणि दुसरा आहे प्रेशराइज्ड फ्लुइड्स. इनक्लोज्ड म्हणजे काय? बंद. इनक्लोज्ड म्हणजे बंद. आणि प्रेशराइज्ड फ्लुइड्स म्हणजे काय? तर ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी दोन एक्झाम्पल देईन. पहिलं एक्झाम्पल म्हणजे आपली नॉर्मल वॉटर बॉटल, पाण्याची बॉटल. तर ह्या पाण्याच्या बॉटलला जर तुम्ही शेक केलं, हलवलं आणि त्याचं बॉटलचं टोपण उघडलं तर ते पाणी स्थिर आहे. पण तेच जर तुम्ही थम्सअपची बॉटल घेतली किंवा जे काही आपण कोल्ड्रिंक्स पितो त्याची बॉटल घेतली आणि त्याला जर तुम्ही शेक केलं आणि जर त्याचं कवर, त्याचं टोपण जर तुम्ही ओपन केलं तर सडनली त्यातलं जे काही लिक्विड आहे, त्यातले जे काही गॅसेस आहेत ते सडन काय होतात? बाहेर येतात. सो मला म्हणायचं की हे प्रेशराइज्ड म्हणजे काय आहे? जे मी सांगितलं, कोको कोलाची बॉटल, पेप्सीची बॉटल. सगळ्यात महत्त्वाचं जे काही फ्लुइड्स आहेत ते फ्लुइड्स आपण इनक्लोज्ड ठेवतो, बंद ठेवतो. आणि ही फ्लुइड पॉवर सिस्टीम जी काय आहे, ही जी काय टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीमध्ये आपण एनर्जी ट्रान्समिशन करतोय. कशाचा यूज करून? तर हे इनक्लोज्ड प्रेशराइज्ड फ्लुइड्सचा, त्यांच्या एनर्जीचा यूज करून आपण काय करतोय? पॉवर जनरेशन करतोय. Utilizes the energy of the fluid, oil, air, gas to perform the required work or task. जसं तुम्हाला अगोदर पण मी बोललो की फ्लुइड म्हणजे नेमकं कोणतं? फ्लुइड ऑइल असेल, एअर असेल, गॅस असेल, ह्याच्या एनर्जीचा आपण यूज करतोय आणि आपलं रिक्वायर्ड टास्क, आपलं रिक्वायर्ड वर्क जे काय आहे ते आपण फुलफिल करतोय किंवा ते आपण काय करतोय? कंप्लीट करतोय. Transmit and control forces and velocities by transmitting and controlling pressure and flow of a fluid. इथं जर तुम्ही बघितलं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक ग्रुप आहे ट्रान्समिट अँड कंट्रोल. इथं सुद्धा तेच आहे, ट्रान्समिट अँड कंट्रोल. आणि दुसरा जो आहे ते फोर्सेस अँड व्हेलॉसिटीज, प्रेशर अँड फ्लो ऑफ अ फ्लुइड. सो ह्याचा अर्थ काय की प्रेशर आणि फ्लो फ्लुइडचा जर मी कंट्रोल केला तर मी फोर्सेस आणि व्हेलॉसिटी ट्रान्समिट सुद्धा करू शकतो आणि कंट्रोल सुद्धा करू शकतो. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ दिस फ्लुइड पॉवर सिस्टीम. सो याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी जे आपण बघतो हायड्रोलिक क्रेन, इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते हायड्रोलिक क्रेन किंवा हायड्रोलिक प्रेस मशीन. सो ह्या मशीन्स जे काय, हे जे काय ॲप्लिकेशन्स आहेत, हे जे काही इक्विपमेंट्स आहेत, हे इक्विपमेंट कशाच्या बेसिसवरती वर्क होत आहेत? तर फ्लुइड पॉवर सिस्टीम, ही फ्लुइड पॉवरची जी काही कन्सेप्ट आहे त्याच्या बेसिसवरती ते काय होत आहे? वर्क होत आहे. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फ्लुइड पॉवर सिस्टीम. जर मला टाइप्स म्हणायचे असतील फ्लुइड पॉवर सिस्टीमचे तर दोन टाईप म्हणतो. अँड रिमेंबर इट इज बेस्ड ऑन नेचर ऑफ फ्लुइड युज्ड. कोणत्या टाईपचं फ्लुइड आपण यूज करतो, म्हणजे मी ऑइल करतोय का मी गॅस करतोय. सर मी ऑइल करत असेल सर ते इट इज यूज ऑफ इनकॉम्प्रेसिबल ऑइल. नुसतं ऑइल म्हटलं नाही मी, इट इज इनकॉम्प्रेसिबल ऑइल. अँड यूज ऑफ अ कॉम्प्रेसिबल एअर ऑर गॅस.
आता कॉम्प्रेसिबल शब्दाचा अर्थ काय? कॉम्प्रेसिबल एअर किंवा कॉम्प्रेसिबलचा अर्थ काय? कॉम्प्रेसिबल म्हणजे जे मी कॉम्प्रेस करू शकतो. कॉम्प्रेसचा अर्थ दाब. मी ज्या गोष्टीवरती, ज्या वस्तूवरती मी दाब क्रिएट करू शकतो, तो म्हणजे कॉम्प्रेसिबल. सो एअर इज कॉम्प्रेसिबल. सो नेचर ऑफ फ्लुइड जर मी एअर वापरत असेन, देन दॅट सिस्टीम आय विल कॉल्ड ॲज अ न्यूमॅटिक सिस्टीम. आणि जर मी इनकॉम्प्रेसिबल ऑइल इज वन काइंड ऑफ लिक्विड, तर मी त्याला काय म्हणतोय? ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम म्हणतो. सो बेस्ड ऑन नेचर ऑफ द फ्लुइड युज्ड, देर आर टू टाइप्स, दॅट इज अ ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम अँड न्यूमॅटिक सिस्टीम. सो याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन सांगायचं असेल, जसं तुम्ही पिक्चरमध्ये तुम्ही बघताय स्लाइडवरती, लिफ्टिंग ऑफ अ ट्रॅक्टर ट्रॉली युझिंग हायड्रॉलिक सिस्टीम. ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे ती जर मला लिफ्ट करायची असेल, तर जी सिस्टीम आपण यूज करतो ती सिस्टीम कुठली आहे? हायड्रॉलिक सिस्टीम आहे. JCB मशीन आर्म मूव्हमेंट. JCB मशीन आर्म मूव्हमेंट. सो इथं मी JCBचं पिक्चर दाखवलंय. सो JCBचा आर्म कुठला? हा आर्म असेल किंवा हा आर्म असेल. सो ह्या आर्मची जी काही मुवमेंट होते, ती आर्मची मुवमेंट ह्या ऑइल हायड्रॉलिक सिस्टीमच्या बेसिसवरती होते. त्याच्यानंतर न्यूमॅटिक हँड टूल्स लाईक न्यूमॅटिक ड्रिल हे आपण बघतो डे बाय डे दिवसात. त्याच्यानंतर न्यूमॅटिक क्लॅम्पिंग सिस्टीम आपण बघतो. न्यूमॅटिक क्लॅम्पिंग सिस्टीम आहे. इथं जो ऑब्जेक्ट असेल, तो ऑब्जेक्ट जी काही वस्तू आपल्याला क्लॅम्प करायची आहे, पकडून ठेवायची आहे, ती इथं ठेवलेली आहे. इथून ह्या पाईप्स कनेक्शन दिसत आहेत तुम्हाला. हे सिलेंडर आहे एक प्रकारचं. सो ह्या अशा सिस्टीमचा यूज करून आपण हा ऑब्जेक्ट इथं काय करू शकतो? क्लॅम्प करू शकतो. सो दिस विल कम अंडर न्यूमॅटिक सिस्टीम. हे जे काय येतं हे अंडर न्यूमॅटिक सिस्टीम येतं. सो ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम असो किंवा न्यूमॅटिक सिस्टीम असो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करायला लागलोय? एनर्जी ट्रान्समिशन करायला लागलोय. फॉर व्हॉट? एनर्जी ट्रान्समिशन टू डू युजफुल वर्क. आपल्याला प्रोडक्टिव्ह वर्क करायचं आहे, चांगला आउटपुट मिळवायचा आहे, त्याच्यासाठी आपण एनर्जी ट्रान्समिशन करतोय किंवा एनर्जी काय करतोय? कन्व्हर्जन करतोय. सो इट इज युजफुल टू अस. Then the next point is general layout of oil hydraulic system. So ऑइल हायड्रॉलिक सिस्टीमचं एक जनरल लेआउट, जनरली ती कशी असते? सो हायड्रॉलिक ऑइल इज यूज्ड ॲज अ वर्किंग मीडियम विथ रिक्वायर्ड हाय प्रेशर टू ट्रान्समिट फोर्स ऑर मोशन फॉर युजफुल वर्क. सगळ्यात महत्त्वाचं, ऑइल हायड्रॉलिक सिस्टीममध्ये हायड्रॉलिक ऑइल हे आपण वर्किंग मीडियम म्हणून यूज करतो. वर्किंग मीडियम वापरतो. कशासाठी? रिक्वायर्ड हाय प्रेशर. मला एक सर्टन प्रेशर रीच करायचं आहे, माझं एक टार्गेट प्रेशर आहे, ते टार्गेट प्रेशर रीच करायचं असेल तर मी ह्या हायड्रॉलिक ऑइलचा वर्किंग मीडियम म्हणून यूज करतो. आणि ते करून काय करतो? ट्रान्समिट फोर्स अँड मोशन टू डू युजफुल वर्क. प्रोडक्टिव्ह वर्क करायला जे काय फोर्स ट्रान्समिशन, मोशन ट्रान्समिशन लागतं, ते बाय वर्किंग मीडियम दिस हायड्रॉलिक ऑइल थ्रू ते आपण अचीव करतो. It uses the pressurized oil which is circulated through various components of a hydraulic system to perform the given task or application. जसं तुम्हाला सांगितलं प्रेशराइज्ड शब्दाचा अर्थ, ते प्रेशराइज्ड ऑइल आपण इथे जी एक प्रकारची तुम्हाला सिस्टीम दाखवले, आपण ती डिटेलमध्ये नंतर बघू. तर ते प्रेशराइज्ड ऑइल ह्या सिस्टीमच्या व्हेरियस कंपोनंट्समधून काय होतं? सर्क्युलेट होतं, पास होतं. आणि त्याच्यामध्ये जे काही मेकॅनिझम आहे, त्या मेकॅनिझमच्या वर्किंगमुळं जे काय आपल्याला टास्क, जे काय आपल्याला अचीव करायचं आहे, ॲप्लिकेशन जे आपल्याला मेकॅनिझम रन करायचं आहे, ते आपण करू शकतो. व्हेरियस कंपोनंट्स प्लेस्ड इन अ लॉजिकल सिक्वेन्स ॲज पर देअर फंक्शन अँड कनेक्टेड विथ हेल्प ऑफ अ पाईपलाईन्स अँड फिटिंग्स. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या डायग्राममध्ये जे काही कंपोनंट्स तुम्हाला दिसत आहेत, हे कंपोनंट्स हे सगळे कंपोनंट्स एका लॉजिकल सिक्वेन्सनं काय केलेले आहेत? अरेंज केलेले आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी एक लॉजिकल ऑर्डर आहे. बेस्ड ऑन देअर फंक्शन, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे, ते कसं वर्क होतं,
त्याचं काम काय आहे, त्याचा रोल काय आहे, त्याच्या बेसिसवरती त्याची पोझिशन, त्याचं लोकेशन फिक्स आहे, त्याची अरेंजमेंट फिक्स आहे. आणि त्याबरोबरच आपण काय करतो, हे पाईपलाईन्स आणि फिटिंग जे काय आहे त्याचा यूज ते एकमेकांना कनेक्ट करायला करतो. ओके. लेआउट मे व्हेरी ऑर चेंजेस ॲज पर द ॲप्लिकेशन ऑर अ टास्क. इथं जे काही लेआउट तुम्हाला दाखवलं हे लेआउट असंच पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये थोडे भाग मायनर चेंजेस का होऊ शकतात. दे आर परमिसिबल. सो लेआउट मे व्हेरी ऑर चेंजेस ॲज पर द ॲप्लिकेशन ऑर द टास्क. नेक्स्ट, कंपोनंट्स ऑफ अ हायड्रॉलिक सिस्टम. कोणकोणते कंपोनंट आहेत हायड्रॉलिक सिस्टीममध्ये? तर रिझर्वायर आहे, त्याला आपण टँक म्हणतो. त्याच्यानंतर फिल्टर आहे, हायड्रॉलिक पंप आहे, कंट्रोल वॉल्व्स आहेत, ॲक्च्युएटर आहे, पाईपलाईन्स अँड फिटिंग्स आहेत, ॲक्सेसरीज आहेत. सो जनरल तुम्ही फिगर जर बघितली, हा रिझर्वायर इथं आहे, हा फिल्टर इथं आहे, हायड्रॉलिक पंप इथं आहे, कंट्रोल वॉल्व्स इथं आहेत, ॲक्च्युएटर आहेत, पाईपलाईन हे जे काय आहेत पाईपलाईन्स अँड फिटिंग आहेत, हे व्हेरियस कंपोनंट्स आहेत. सो प्रत्येक कंपोनंटचा काही ना काहीतरी रोल आहे. तो रोल का आहे आपण आता डिटेलमध्ये बघूया. पहिला, रिझर्वायर ऑर अ टँक. इट स्टोअर ॲडेक्युएट क्वांटिटी ऑफ अ हायड्रॉलिक ऑइल. ॲडेक्युएट शब्द काय, अर्थ काय याचा? ॲडेक्युएट म्हणजे पुरेसा. सो रिझर्वायरमध्ये किंवा टँकमध्ये आपण काय करतो, हायड्रॉलिक ऑइल स्टोअर करतो इनफ क्वांटिटीमध्ये. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्यात करून स्टोअर करून ठेवतो. आता हा रिझर्वायर जो आहे, हा रिझर्वायर सर्क्युलर शेपमध्ये असू शकतो किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये असू शकतो. इथं जर तुम्ही बघितला, हा जो इथं रिझर्वायर आहे हा रेक्टँग्युलर शेपमध्ये, सॉरी सर्क्युलर शेपमध्ये आहे. दॅट इज ॲक्च्युली फ्रंट व्ह्यू. सो शेप त्याचा सर्क्युलर असू शकतो किंवा रेक्टँग्युलर असू शकतो. त्याच्यानंतर ते रिझर्वायरची आपण एक कपॅसिटी म्हणतो. तर इथं मी सपोज म्हणतो की कॅपॅसिटी 20 लिटर आहे. 20 लिटर कॅपॅसिटीचा आहे, 30, 40, 50, 1000 लिटर कॅपॅसिटीचा काय असू शकतो, रिझर्वायर असू शकतो. आणि त्याच्यानंतर ह्या रिझर्वायरला आपण ऑइल लेवल इंडिकेटर प्रोव्हाइड केलेला असतो. सो ऑइल लेवल इंडिकेटर काय करतो, का असतो? सो ऑइल लेवल इंडिकेटर इट इज समथिंग फॉर प्रिव्हेन्शन. पुढं होणारा जो काही धोका आहे तो जर आपल्याला टाळायचा असेल तर सुरुवातीलाच एक इंडिकेशन आपल्याला दिसतं की ऑइलची लेवल कमी झालेली आहे आणि ती फुलफिल करायला पाहिजे, आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ऑइल परत आपल्याला इन्सर्ट करायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरी इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टरला बॅटरी असते. सो ती वेळच्या वेळी आपल्याला चार्ज करावी लागते. सो त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी इंडिकेशन आपल्याला मिळत असतं इन्व्हर्टर थ्रू. किंवा आपली कारची बॅटरी असते, बॅटरीमध्ये सुद्धा आपण डिस्टिल्ड वॉटरचा यूज करतो. सो आपल्याला समजतं अगोदरच की बाबा हां, पाण्याची लेवल कमी झालेली आहे, आपल्याला काय करायला पाहिजे, परत त्यात वॉटर जे काय आहे ते इन्सर्ट केलं पाहिजे, पोर केलं पाहिजे. सो एक प्रकारचे ऑइल लेवल इंडिकेशन ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इथं जसं तुम्ही फिगरमध्ये बघताय की हे एक ऑइल लेवल इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा एक ऑइल लेवल इंडिकेटर आहे. सो इथं तुम्ही बघताय की ही एक प्रकारची लेवल आपल्याला दिसते इथं रेड कलरमध्ये. इथं सुद्धा एक आपल्याला लेवल दिसते. सो हा फुल्ली ट्रान्सपरंट आहे. फुल्ली ट्रान्सपरंट आहे. याच्यामध्ये इथून मी ऑइल काय करणार, इन्सर्ट करणार आणि इथं ते ऑइल असेल. सो क्लिअरली आपल्याला दिसून जाईल. हे पूर्ण ट्रान्सपरंट असल्यामुळं ऑइल नेमकं किती आहे सिस्टीममध्ये ते आपल्याला दिसेल. सो हा ऑइल लेवल इंडिकेटर हा या रिझर्वायरला अटॅच असतो. रिझर्वायर सोबत असतो किंवा टँक सोबत असतो. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे प्रोव्हाइडेड विथ ऑइल हीटर्स अँड कूलर्स. हा रिझर्वायर जो आहे या रिझर्वायर सोबत ऑइल हीटर सुद्धा आहेत आणि कूलर सुद्धा आहेत. सो हीटिंग आणि कूलिंगचा पर्पज हा इट डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन. आपल्याला काय ॲप्लिकेशन करायचं आहे त्या ॲप्लिकेशननुसार त्या रिझर्वायर सोबत हीटर असणार का कूलर असणार हे डिपेंड करतं. त्याच्यानंतरचं कंपोनंट आहे फिल्टर. सो फिल्टर रिमूव्हज ऑर सेपरेट आउट कंटॅमिनंट्स ऑर इम्प्युरिटीज. कंटॅमिनंट्स किंवा इम्प्युरिटीज म्हणजे काय, जे आपल्याला नको आहे ती वस्तू, बरोबर, इम्प्युरिटी आहे ती खराब वस्तू म्हणतो किंवा गहाण वस्तू म्हणेन मी. सो जे नको आहे ते रिमूव्ह करायचं किंवा सेपरेट करायचं काम कोण करतं, फिल्टर करतं. क्लीन, सोपा शब्द म्हणायचं तर क्लीन. इट सप्लाय द क्लीन अँड प्युअर ऑइल टू द सिस्टीम. सिस्टीमला गरज कशाची असते तर क्लीन आणि प्युअर अशा ऑइलची गरज असते. ते क्रिएट करायचं काम कोण करत असेल तर ते फिल्टर करतं. सो
वेगवेगळे जे काही फिल्टर्स यूज केले जातात आज इक्विपमेंट्समध्ये, मेनली हायड्रॉलिक सिस्टीममध्ये, सो त्याचे हे काही इमेजेस आहेत. नेक्स्ट कंपोनंट जो आहे तो म्हणजे हायड्रॉलिक पंप. सो इथं जसं मेन्शन केले तसं, सो इट इज द बेसिक हर्ट, इट इज अ हर्ट ऑफ एनी हायड्रॉलिक सिस्टीम. हायड्रॉलिक पंप हा हायड्रॉलिक सिस्टीमचा हर्ट आहे, ते हृदय आहे, मेन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर या हायड्रॉलिक पंपचा आपण काय यूज करतो, त्याचं काय फंक्शन आहे, काय काम आहे. सो hydraulic pump, it increases the pressure, it increases the pressure of the oil to the required value. मला किती प्रेशर अचीव करायचं आहे ते मी हायड्रॉलिक पंपचा यूज करून अचीव करू शकतो. ड्रिव्हन विथ द हेल्प ऑफ अ प्राइम मूवर. हा हायड्रॉलिक पंप वर्क कसा होतो, तर मी प्राइम मूवरचा यूज करतो. आता प्राइम मूवर म्हणजे कोण, इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा डिझेल इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, तर ह्याचा यूज करून आपण काय करतो, हा हायड्रॉलिक पंप ड्राईव्ह करतो. आता या हायड्रॉलिक पंपमध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत. गिअर पंप आहे, व्हेन पंप आहे, स्क्रू पंप आहे, पिस्टन पंप आहे. काही इमेजेस तुम्ही बघताय स्लाईडवरती. तर हे वेगवेगळे टाईप आहेत, हे डिटेलमध्ये आपण नंतर जे काही सिलेबसचं कंटेंट आहे त्यामध्ये बघू. पण आताच्या घडीला हे समजून घ्या की हायड्रॉलिक पंप इट इज अ व्हेरी बेसिक कंपोनंट ऑफ अ हायड्रॉलिक सिस्टीम. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा कंपोनंट आहे तो म्हणजे कंट्रोल वॉल्व्स. नावातच आहे कंट्रोल, त्याच्याकडे सगळा अंमल आहे, काय करायचं, कसं करायचं. सो इट कंट्रोल प्रेशर ऑफ ऑइल, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ ऑइल अँड फ्लो ऑफ ऑइल. 3 वेगळे शब्द आहेत. एक आहे प्रेशर, तिसरा आहे डायरेक्शन ऑफ अ फ्लो आणि तिसरा आहे फ्लो. सो फर्स्ट इज अ प्रेशर, सेकंड इज अ डायरेक्शन ऑफ अ फ्लो अँड थर्ड इज अ फ्लो ऑफ ऑइल. ह्या तिन्हीचा कंट्रोल जे करतात दे आर कंट्रोल वॉल्व्स. सो प्रेशर कंट्रोल वॉल्व, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व अँड फ्लो कंट्रोल वॉल्व. प्रेशर रिलीफ, प्रेशर रिलीफ म्हणजे प्रेशर मला कमी करायचं आहे, प्रेशर मला रिलीफ करायचा आहे. तर हा प्रेशर कंट्रोल वॉल्व जो आहे, हा प्रेशर कंट्रोल वॉल्व कुठं लोकेट होणार, पंप जो काय आहे किंवा जी काही मशीन आहे त्या मशीनच्या इनलेटला आणि आउटलेटला प्रेशर कंट्रोल वॉल्व काय असणार आहे, लोकेटेड असणार आहे किंवा फिक्स केलेला असणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. डायरेक्शन कंट्रोल वॉल्वचं फंक्शन काय आहे, सो इट विल कंट्रोल द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ ऑइल. ऑइल जे काय फ्लो होणार आहे त्याची डायरेक्शन कुठल्या दिशेला पाठवायचं त्याला, ती दिशा कोण ठरवतं, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व ठरवतं. सो तो वॉल 3/2 डायरेक्शन कंट्रोल. आता हा 3/2 म्हणजे काय, 1/2 म्हणजे काय, सिंगल ॲक्टिंग म्हणजे काय, डबल ॲक्टिंग म्हणजे काय, हे इन डिटेल येणाऱ्या युनिट्समध्ये आहे. पण आताच्या घडीला फक्त डायरेक्शन कंट्रोल वॉल्व काय करतो ते समजून घ्या. त्याच्यानंतर आहे फ्लो कंट्रोल वॉल्व. सो फ्लो कंट्रोल वॉल्व जसं नाव सांगतं तसं इट विल कंट्रोल द फ्लो ऑफ ऑइल. किती क्वांटिटी पाठवायची, काय प्रमाणात पाठवायची, सो इट विल बी कंट्रोल्ड बाय दिस फ्लो कंट्रोल वॉल्व. ऑइल सप्लाय टू द ॲक्च्युएटर टू अचीव स्लो ऑर फास्ट मुवमेंट. म्हणजे या ॲक्च्युएटरची मुवमेंट स्लो व्हायची आहे का फास्ट व्हायची आहे हे कोण डिसाईड करतं, ऑइल डिसाईड करतं. ऑइलचा फ्लो किती ऑइल येतं, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपलं टू व्हीलर आहे, टू व्हीलरला ॲक्सिलेटर असतं. ॲक्सिलेटर आपण जसं मूव्ह करतो त्याच्या मुवमेंटनुसार काय होतं, गाडीचं स्पीड ॲडजस्ट होतं, गाडीचं स्पीड आपण व्हेरी करू शकतो. जो काही फ्युअलचा पेट्रोलचा सप्लाय आहे त्या सिस्टीमला, इंजिनला, त्याच्यानुसार गाडीचं स्पीड कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. तसं इथं सुद्धा ऑइलचा फ्लो कंट्रोल करणं हे कोण करतं, हा फ्लो कंट्रोल वॉल्व करतं. सो फिगरमध्ये जसं बघतात तसं हा 3/2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व आहे किंवा हा एक प्रकारचा काय आहे, वॉल्व आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज ॲक्च्युएटर. सो ॲक्च्युएटर म्हणजे काय, इट यूज एनर्जी ऑफ ऑइल अँड कन्व्हर्ट्स इट इन अ मेकॅनिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ मोशन अँड फोर्स. जसं तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं, काहीतरी एनर्जी कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. सो ॲक्च्युएटर काय करतो, ॲक्च्युएटर इट विल कन्व्हर्ट द एनर्जी ऑफ ऑइल इंटू अ मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय करतो आपण, मोशन ट्रान्समिट करतो किंवा फोर्स ट्रान्समिट करतो. बेसिकली आपण ऑइलची एनर्जीचा यूज करत आहे.
ह्या ॲक्च्युएटरचे आपण दोन टाईप म्हणतो. एक म्हणतो लिनियर ॲक्च्युएटर आणि दुसरं म्हणतो रोटरी ॲक्च्युएटर. नावातच आहे. लिनियर ॲक्च्युएटर म्हणजे काय? जे लिनियर मोशनमध्ये होतं ते. जे लिनियर मोशनमध्ये जी मूव्हमेंट लिनियर मोशन आहे, एका सरळ रेषेत आहे. दॅट इज असं करायला जो मदत करतो दॅट इज वॉट अ लिनियर ॲक्च्युएटर. सो लिनियर मोशन इन अ हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल. ती मूव्हमेंट काय असेल? हॉरिझॉन्टल पण असेल, अशी हॉरिझॉन्टल पण असेल किंवा ती मोशन अशी व्हर्टिकल सुद्धा असेल. सो दॅट इज डन बाय लिनियर ॲक्च्युएटर. ते करायचं काम लिनियर ॲक्च्युएटर करतो. सो एक्झाम्पल द्यायचं झालं तर हायड्रॉलिक सिलेंडरमध्ये ही लिनियर ॲक्च्युएटिंग मुवमेंट होते. सो JCB आर्म इथं जसं दाखवलं होतं हा JCB आर्म जो आहे, या JCBचा हा जो आर्म आहे ह्याच्यामध्ये ही जी काही मुवमेंट होते, आर्मची मुवमेंट, सो इट इज डन बाय लिनियर ॲक्च्युएटर. त्याच्यानंतर रोटरी ॲक्च्युएटर. त्याच्यानंतर आहे तो रोटरी ॲक्च्युएटर. सो रोटरी ॲक्च्युएटर रोटेशन देतो. सो दॅट रोटेशन ऑर दॅट मोशन इट मे बी इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन और इट मे बी इन अ काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. ती क्लॉकवाईज असू शकते किंवा अँटी क्लॉकवाईज असू शकते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर हायड्रॉलिक मोटर टू रोटेट हेवी मिक्सर. हेवी मिक्सर आपल्या घरातलं जसं मिक्सर असतो, छोटं ॲप्लिकेशन सांगितलं तुम्हाला, तसं हेवी मिक्सर आहेत. तिथं आपल्याला हाय स्पीड रोटेशन अचीव करायचं आहे, तिथं रोटरी ॲक्च्युएटरचा यूज केला जातो. सो इथं दोन फिगर्स मी दाखवलेत. त्यातली पहिली फिगर जो आहे तो लिनियर ॲक्च्युएटर आहे. दिस इज वॉट अ लिनियर ॲक्च्युएटर. आणि हा इथं जो आहे हा रोटरी ॲक्च्युएटर आहे. त्याच्यानंतरचा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे ते म्हणजे पाईपलाईन्स अँड फिटिंग्स. ह्या पाईपलाईन्स आणि फिटिंगचा उपयोग काय? सो इट इज अ मेन फ्लुइड कंडक्टिंग एलिमेंट. जे आपण फ्लुइड, मग ऑइल आहे, एअर आहे, गॅस आहे, ते कंडक्ट करायचं. आता कंडक्टचं एक्झाम्पलचं कंडक्टर, आपल्या बसमध्ये कंडक्टर असतो, वाहक. सो जे फ्लुइड आहे, ऑइल आहे, एअर आहे, गॅस आहे, ते कंडक्ट घेऊन जायचं बरोबर काम कोण करतं? हे पाईपलाईन्स आणि फिटिंग्स करतात. ह्या पाईपलाईन आणि फिटिंगचे वेगवेगळे टाईप्स मला सांगायचे झाले तर रिजिड पाईप्स आहेत, होज पाईप्स आहेत, कनेक्टर्स आहेत, कपलिंग्स आहेत, रिड्युसर्स आहेत, प्लंबिंग्स आहेत. तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघताय, हे इमेजेसमध्ये बघताय. जनरली आपलं घराचं काम आपल्याला करायचं असेल तर प्लंबिंगचं काम करतो आपण. हे वेगवेगळे जॉईंट्स आपण बघतो. हा टी टाईप जॉईंट आहे किंवा हा एल टाईप शेप आहे. आणि हे जे काय पाईप फिटिंग्स आहेत हे मेटॅलिक असू शकतात किंवा नॉन मेटॅलिक असू शकतात. इथं बघता हे मेटॅलिक आहेत. हे इथं तुम्हाला जे काय दिसतात हे मेटॅलिक आहेत. आणि हे इथं जे काय आहे ते नॉन मेटॅलिक आहेत किंवा प्लास्टिकचे आहेत. ओके. सो पाईपलाईन्स अँड फिटिंग दे आर द मेन कंडक्टिंग एलिमेंट्स ऑफ अ फ्लुइड. त्याच्यानंतरचा मेन पार्ट आहे ॲक्सेसरीज. सो ॲक्सेसरीजचा यूज काय? सो अगोदर जे काही कंपोनंट सांगितले ते तर इम्पॉर्टंट आहेतच, पण ते सोडून टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ अ हायड्रॉलिक सिस्टीम अँड फॉर अ स्मूथ फंक्शनिंग. परफॉर्मन्स आपल्याला सिस्टीमचा इम्प्रूव्ह करायचा आहे, स्मूथ फंक्शनिंग अतिशय सोपं स्मूथली ऑर्गनायझेशन स्मूथली वर्किंग व्हायचं असेल तर ह्या असेसरीजचा आपण काय करतो? यूज करतो. तर हे कुठले कुठले पार्ट आहेत त्यामध्ये? त्याच्यामध्ये प्रेशर गेज आहेत, सील्स अँड गॅस्केट्स आहेत, ॲक्युम्युलेटर आहे, हीट एक्सचेंजर आहे, फ्लो मीटर आहे, इंटेन्सिटीफायर अँड प्रेशर बूस्टर आहे, टेम्परेचर सेन्सर अँड गेज आहे. असं वन बाय वन बघायचं झालं तर आपल्याला प्रेशर गेज नावात आहे. प्रेशर गेज तो काय करतो? प्रेशर मेजर करतो. सो इट मे बी लोकेटेड ॲट आफ्टर डिस्चार्ज ऑफ अ पंप. पंपचा जिथं डिस्चार्ज होतो, डिस्चार्ज झाल्यानंतर तो लोकेट असतो. आपल्याला कळतं डिस्चार्ज नंतर काय प्रेशर आहे. सील्स अँड गॅस्केट्स. सील्स अँड गॅस म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर एमसीलचा यूज करतो आपण दैनंदिन जीवनात. हां, तो ते का करतो? तर आपल्याला लीकप्रूफ जॉईंट्स पाहिजे. हायड्रॉलिक सिस्टीम असो किंवा न्यूमॅटिक सिस्टीम असो, सिस्टीममध्ये कुठेही लीक असेल, फ्लुइड लीक होत असेल, सो दे आर द लॉसेस. तिथून काहीतरी आपल्याला वेस्टेज होत आहे. इफिशियन्सी सिस्टीमची काय होणार? डाऊन होणार. ते जे काही लॉसेस आहेत, लॉसेस झाले तर इफिशियन्सी कमी होणार सिस्टीमची. सो ते अवॉइड करायचं असेल देन द सिस्टीम शुड बी लीक प्रूफ. सो ते लीक प्रूफ करायचं असेल तर आपण ह्या सील्स आणि गॅस्केटचा काय करतो? यूज करतो. देन आहे ॲक्युम्युलेटर. ॲक्युम्युलेटर म्हणजे काय? तर हायड्रॉलिक एनर्जी स्टोरेज डिव्हाइस. जी काय आपण हायड्रॉलिक एनर्जी म्हणतोय, एनर्जी म्हणतोय, ती एनर्जी स्टोअर करून ठेवायचं काम कोण काय करतं? तर हा ॲक्युम्युलेटर करतो. ॲक्युम्युलेटचा अर्थ स्टोरेज. त्याच्यानंतर आहे हीट एक्सचेंजर. हीट एक्सचेंजरचं काम काय? हीटिंग अँड कूलिंग ऑफ ऑइल. ऑइल जे आहे, ऑइलला आयदर हीट करायचं, गरम करायचं
किंवा कूल करायचं काम कोण करतो? हीट एक्सचेंजर करतो. त्याच्यानंतर आहे फ्लोमीटर. फ्लोमीटर नावातच आहे. फ्लोमीटर फ्लो मेजर करतो किंवा डिस्चार्ज जो काय होणार आहे तो मेजर करतो. इट विल आयदर मेजर द फ्लो ऑर द डिस्चार्ज. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे इंटेन्सिफायर किंवा प्रेशर बूस्टर. बूस्ट आपण जे काय बूस्ट घेतो दुधातून, तसं हायड्रॉलिक सिस्टीममध्ये सुद्धा सिस्टीमचं प्रेशर आपल्याला वाढवायचं आहे, बूस्ट करायचं आहे. देन वी आर युझिंग दिस प्रेशर बूस्टर किंवा इंटेन्सिफायर्स आपण काय करतो? यूज करतोय. आणि ते कधी करतोय? व्हेनेवर रिक्वायर्ड. मला गरज असेल तरच मी या इंटेन्सिफायरचं काय करतो? यूज करतो सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर अँड गेज. टेम्परेचर सेन्सर आणि गेजचा यूज काय? जसं प्रेशर गेज आहे, प्रेशर गेज प्रेशर मेजर करतो, तसं टेम्परेचर गेज किंवा टेम्परेचर सेन्सर हा काय करतो? ऑइलचं टेम्परेचर सिस्टीममध्ये काय आहे ते आपल्याला सांगतो, तेव्हा ते मेजर करतो. हे आपण बघितलं सगळं आतापर्यंतचं हायड्रॉलिक सिस्टीमचं. आता आपण बघूया व्हॉट इज न्यूमॅटिक सिस्टीम. So compressed air or gas is used as a working medium for transmission and control of a motion and force. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपण हायड्रॉलिक ऑइल वापरलं, इथं मी कॉम्प्रेस्ड एअर किंवा गॅस वापरतो. हा एवढाच फरक. ओके. तिथं वर्किंग मीडियम काय होतं? ऑइल होतं. इथं वर्किंग मीडियम काय आहे? कॉम्प्रेस्ड एअर आहे किंवा गॅस आहे. अँड फॉर ट्रान्समिशन अँड कंट्रोल, ट्रान्समिट पण करायचं आहे आणि कंट्रोल पण करायचं आहे. काय करायचं आहे? मोशन अँड फोर्सला आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे बाय युझिंग अ वर्किंग मीडियम ॲज अ कॉम्प्रेस्ड एअर ऑर अ गॅस. एक्झाम्पल क्लॅम्पिंग सिस्टीम, जसं तुम्हाला मी अगोदर पण दाखवलं होतं. सो क्लॅम्पिंग सिस्टीम ही क्लॅम्पिंग सिस्टीम आहे. सो दिस इज द क्लॅम्पिंग सिस्टीम. द ऑब्जेक्ट आपण काय करतो? क्लॅम्प करतो. ही डे बाय डे आपण दैनंदिन जीवनात बघितलेली एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा हँड ग्राइंडर आहे. हा हँड ग्राइंडर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळी ॲप्लिकेशन आपल्याला दाखवायची झाली तर स्प्रे पेंटिंग. छोट्या बॉटलमध्ये जसं आपण बॉडी स्प्रे वापरतो, सो दॅट काइंड ऑफ हा एक स्प्रे पेंटर आहे ज्याचा आपण पेंटिंगसाठी यूज करतो. त्याच्यानंतर न्यूमॅटिक ग्राइंडर ते दाखवलं तुम्हाला. हा न्यूमॅटिक ग्राइंडर आहे. त्याच्यानंतर डेंटिस्ट, आपण डेंटल दवाखान्यात गेलो, दाताच्या दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक ही एक प्रकारची पाईप तुमच्या तोंडात घालतात, दिसते. तर ही जी काय आहे, ही जी काही मशीन आहे त्याचा एक आवाज होतो. सो दॅट मशीन इज वन काइंड ऑफ, इट विल कम अंडर दिस न्यूमॅटिक सिस्टीम. इट विल वर्क ऑन अ बेसिस ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टीम. त्याच्यानंतर न्यूमॅटिक हँड टूल्स आहेत, जे आपण हँड्रिल वापरतो, हँड टूल्स वापरतो. सो दीज आर ऑल ॲप्लिकेशन्स ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम. जसं तुम्हाला सांगितलं की न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आपण वर्किंग मीडियम काय वापरतो? एअर वापरतो, कॉम्प्रेस्ड एअर वापरतो. तर कॉम्प्रेस्ड एअर्स का वापरतो? कॉम्प्रेस्ड एअरचं काय, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं, इट इज फ्रीली अवेलेबल. त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, कुठल्याही प्रकारचा पैसा आपल्याला द्यावा लागत नाही. बाय नेचर, निसर्गानं आपल्याला ती फ्री दिलेली गोष्ट आहे. नो नीड टू स्टोअर. हवा स्टोअर करून ठेवायची काही गरज नाही, एअर स्टोअर करून ठेवायची गरज नाही. इझिली ट्रान्सपोर्टेड. आपण ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाय युझिंग पाईपलाईन्स और फिटिंग्स आपण काय करू शकतो? ट्रान्सपोर्ट करू शकतो. देन सेफ मीडियम अँड फायर प्रूफ. सेफ आहे, हवेला आग लागली असं काय होत नाही. इट इज वॉटर, इट इज फायर प्रूफ. फायर प्रूफ आहे ती. नो नीड टू डू सर्क्युलेशन, रिसर्क्युलेशन. रिसर्क्युलेट म्हणजे काय? जसं ऑइल हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपल्याला ऑइल तेच परत परत वापरायचं असेल तर ते आपल्याला ऑइल परत रिटर्न घ्यायला पाहिजेत, त्याला फिल्टर करायला पाहिजेत, प्युअर करायला पाहिजेत. तसं इथं नाही, न्यूमॅटिक सिस्टीममध्ये नाही. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये एकदा तुम्ही एअरचा यूज केला ते तुम्ही एक्झॉस्ट करू शकता, बाहेर सोडून देऊ शकता. सो नो नीड टू डू रिसर्क्युलेशन. त्याच्यानंतर नो पोल्युशन, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, पोल्युशन होत नाही. सो त्याच्यानंतर इझिली स्टोअर्ड इन एअर रिसिव्हर ॲट हाय प्रेशर. हा एअर रिसिव्हर जो काय आहे, त्या एअर रिसिव्हरमध्ये आपण सगळं स्टोअर करून ठेवतो. जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही एअर रिसिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवतो ॲट अ हाय प्रेशर. आणि हा एअर रिसिव्हर, हा एक जो एअर रिसिव्हर आहे, हा एक एअर रिसिव्हरचा यूज करून आपण मल्टिपल इक्विपमेंट्स काय करू शकतो? रन करू शकतो. इझी फॉर कंट्रोल प्रेशर अँड फ्लो. इझी फॉर कंट्रोल महत्त्वाचं म्हणजे आपण प्रेशर आणि फ्लो जो काय आहे
तो आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. ते कंट्रोल करणं अतिशय इझी आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. नेक्स्ट पॉईंट इज अ फीचर्स ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टम. काय वेगवेगळे फीचर्स काय आहेत न्यूमॅटिक सिस्टमचे? सगळ्यात महत्त्वाचं लेस ऑपरेटिंग प्रेशर रेंज. 10 बार प्रेशरपर्यंतच आपण काय करू शकतो, ही न्यूमॅटिक सिस्टीम प्रेशर रेंज तिची जी काय आहे ती किती 10 बार आहे. नो नीड ऑफ रिटर्न लाईन्स ऑर पाइपिंग. जसं आता मी सांगितलं, एअरचा यूज झाला, कॉम्प्रेस्ड एअरचा यूज झाला तर तुम्ही एक्झॉस्ट करू शकता. नो नीड ऑफ द रिटर्न लाईन्स. पाइपिंग रिटर्न पाईपची काही गरज नाही. हाय स्पीड रिस्पॉन्स और मुवमेंट ऑफ द ॲक्च्युएटर. जो ॲक्च्युएटर आहे, ॲक्च्युएटरचा रिस्पॉन्स किंवा मुवमेंट अतिशय क्विक आहे, फास्ट आहे. हाय स्पीड ॲप्लिकेशन मला जिथं करायचं आहे, इथं हाय स्पीड रोटेशन मला जिथं अचीव करायचं आहे, ऑलमोस्ट मला जिथं 20,000 RPM 20,000 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट मला इक्विपमेंट रन करायचं आहे, तिथं मी न्यूमॅटिक सिस्टीमचं काय करू शकतो, यूज करू शकतो. नॉट सुटेबल फॉर प्रिसिजन और हायली ॲक्युरेट मुवमेंट्स. हा एक ड्रॉबॅक म्हणू शकतो मी, की न्यूमॅटिक सिस्टीम ही जी काय आहे ही प्रिसाईज नाही आहे, हायली ॲक्युरेट नाही आहे. हायली ॲक्युरेट म्हणजे तुमचं तसं जर ॲप्लिकेशन असेल तर मी आय विल नॉट गो फॉर न्यूमॅटिक सिस्टीम. मी न्यूमॅटिक सिस्टीमला जाणार नाही. आय विल गो फॉर हायड्रॉलिक सिस्टम. देन सिम्पल कन्स्ट्रक्शन अँड इझी टू ऑपरेट. कन्स्ट्रक्शन अतिशय त्याचं सोपं आहे आणि हँडल करायला ते अतिशय ऑपरेट करायला ते अतिशय सोपं आहे. नेक्स्ट पॉईंट इज जनरल लेआउट ऑफ न्यूमॅटिक सिस्टम. एक जनरल रिप्रेझेंटेशन स्कीमॅटिक काय असतं न्यूमॅटिक सिस्टीमचं, त्याचे वेगवेगळे कंपोनंट जसे आपण हायड्रोलिकचे बघितले तसे. सो न्यूमॅटिक सिस्टीममध्ये कॉम्प्रेसर आहे, एअर कूलर आहे, एअर रिसिव्हर आहे, मॉइश्चर सेपरेटर आहे, FRL युनिट आहे, कंट्रोल वॉल्व्स आहेत, एअर ॲक्च्युएटर आहेत, पाईपलाईन्स फिटिंग्स आहेत आणि ॲक्सेसरीज आहेत. सो एक एक कंपोनंट बघू शकतो आपण. इथं फिल्टर आहे, हा कॉम्प्रेसर आहे, हा कॉम्प्रेसर आहे, कूलर आहे. हे एक जनरल लेआउट आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. बघू आपण डिटेलमध्ये ते. पहिलं कॉम्प्रेसर. So what is compressor? It sucks the air from the atmosphere and compresses it to the desired pressure by suitable mechanism. आता हे सुटेबल मेकॅनिझम काय असतं हे इन डिटेल आपण नंतर बघू, येणाऱ्या युनिट्समध्ये ते आपण बघू. पण एक काहीतरी असं मेकॅनिझमचा यूज करून मी आय विल अचीव द डिझायर्ड प्रेशर. मला जे प्रेशर अचीव करायचं आहे, प्रेशर रिक्वायर्ड प्रेशर आहे, माझं टार्गेट प्रेशर आहे, ते मी अचीव करू शकतो. कसं तर ॲटमॉस्फिअर मधली जी हवा आहे, एअर जी आहे, दॅट एअर आय विल सक, दॅट एअर विल गेट सक्ड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर आणि ती एअर इट विल गेट कॉम्प्रेस्ड. ती एअर आपण कॉम्प्रेस करणार आणि त्या कॉम्प्रेस्ड एअरमुळं डिझायर्ड प्रेशर काय करू शकतो आपण अचीव करू शकतो. सो फॉर दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू वी आर युझिंग कॉम्प्रेसर. इट इन्क्लूड्स रिसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, स्क्रू कॉम्प्रेसर, लोब टाईप कॉम्प्रेसर. हे वेगवेगळे कॉम्प्रेसरचे टाईप आहेत. हाय कपॅसिटी सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर युनिट. सो या कॉम्प्रेसरमध्ये सुद्धा एक सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर युनिट, म्हणजे जसं आपण कम्प्युटरच्या बाबतीत म्हणतो की CPU आहे, दिस इज वन काइंड ऑफ CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सो तसं न्यूमॅटिक सिस्टीमला सुद्धा हा जो काही कॉम्प्रेसर आहे, या कॉम्प्रेसरला आपण सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर युनिट म्हणू शकतो, सेंट्रल CPU म्हणू शकतो सिस्टीमचा. सो इट हॅज अ हाय कपॅसिटी. त्याची कपॅसिटी अतिशय जास्त असते आणि एका वेळी आपण काय करू शकतो, मल्टिपल इक्विपमेंट्स त्याच्यावरती रन करू शकतो. इट डिपेंड्स ऑन द कपॅसिटी ऑफ द कॉम्प्रेसर. देन इट इज ड्रिवन बाय युझिंग प्राईम मूवर लाईक इलेक्ट्रिक मोटर, डिझेल, पेट्रोल इंजिन, गॅस टर्बाईन. हा कॉम्प्रेसर सुद्धा आपण जसं आपण हायड्रोलिक पंप हा प्राईम मूवरचा यूज करून रन करतो, ड्राईव्ह करतो. कुठले प्राईम मूवर? इलेक्ट्रिक मोटर, डिझेल, पेट्रोल इंजिन किंवा गॅस टर्बाईन जे काय त्याचा यूज करून आपण रन करतो. देन एअर कूलर अँड एअर रिसिव्हर. नावातच आहे, एअर कूलर कूल थंड करतं ते. कूल द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड केलेली जी काय एअर आहे ती एअर थंड करायचं, कूल करायचं काम ते करतं. आता ती कूल करतो म्हणजे ती गरम होते. गरम का होते तर ती आपण ज्यावेळी कॉम्प्रेस करतो, नॉर्मल एअर जी आपण ॲटमॉस्फिअरमधून घेतली ती ज्यावेळी आपण कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याच्यामध्ये हीट क्रिएट होते. सो ती हीट इज डेंजरस. सो ती हीट आपण काढून घेतली पाहिजे सिस्टीममधून. सो त्याच्यासाठी आपण काय करतो, कूलिंग इफेक्ट त्याला देतो, कूल करतो. सो फॉर दॅट पर्पज वी आर युझिंग एअर कूलर. देन एअर रिसिव्हर. सो सिलेंड्रिकल वेसल provided with a pressure gauge to check the air pressure. So हा जो
एअर रिसिव्हर आहे, हा एअर रिसिव्हर आहे, ह्याचा एक सिलेंड्रिकल व्हेसल असतं, एक एक प्रकारचं, नॉट नेसेसरी की ते सिलेंड्रिकलच असावं. सो इट इज वन काइंड ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल. इथं जे दिसतंय तुम्हाला पिक्चरमध्ये, इट्स नॉट अ सिलेंड्रिकल, बट ह्या अशा शेपमध्ये एक व्हेसल आहे, अँड दॅट व्हेसल इज प्रोव्हाइडेड विथ अ प्रेशर गेज. इथं एक तुम्हाला प्रेशर गेज दिसते बघा. हां, सो दिस इज वन काइंड ऑफ प्रेशर गेज टू चेक द एअर प्रेशर. हां, इनलेट असेल, आउटलेट असेल, आपण प्रेशर गेज तिथला माउंट केलेला असतो, आणि त्याच्यामुळं सिस्टीमचं प्रेशर काय आहे, त्या एअर रिसिव्हरचं प्रेशर काय आहे ते आपल्याला समजू शकतं. एअर रिसिव्हर सप्लाय कॉम्प्रेस्ड एअर टू द न्यूमॅटिक सिस्टीम. हा एअर रिसिव्हर जो का आहे तो मेन स्टोरेज आहे. कॉम्प्रेस्ड एअर तिथं सगळी स्टोअर करून ठेवलेली असते, आणि ती स्टोअर केलेली कॉम्प्रेस्ड एअर जी काय आहे ती गरजेनुसार काय होते, न्यूमॅटिक सिस्टीमला आपण व्हेरियस ॲप्लिकेशनसाठी सप्लाय करतो. सो दिस इज रिगार्डिंग विथ द एअर कूलर अँड एअर रिसिव्हर. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा कंपोनंट आहे मॉइश्चर सेपरेटर. मॉइश्चर सेपरेटर. सो वॉटर पार्टिकल्स कॉज करोजन ऑफ अ मेटॅलिक कंपोनंट्स. सो मॉइश्चर म्हणजे आर्द्रता म्हणतो आपण. काय हवेमध्ये जी काय पाण्याचे पार्टिकल्स आहेत, त्या पाण्याच्या पार्टिकल्स, पाणी असेल तर ते पाणी करोजन करतं ह्या कंपोनंटचं. करोजन म्हणजे एक प्रकारचं काय म्हणतो, त्या वस्तूला गंज येतो, खराब होऊन जाते ती वस्तू वॉटर पार्टिकल्समुळे, वॉटरच्या कंटेंटमुळे, पाण्याच्या कंटेंटमुळे. सर ते होणं चांगलं नाही. सो ते होऊ द्यायचं नसेल मला, तर दॅट मॉइश्चर आय एम सेपरेटिंग बाय मेकॅनिकल अँड केमिकल टाईप. काही मेकॅनिकल आणि काही केमिकलचा यूज करून, मेकॅनिकल किंवा केमिकल कन्सेप्ट वापरून आपण काय करू शकतो, ती जी काही मॉइश्चर आहे, मॉइश्चर कंटेंट आहे, तो मॉइश्चर कंटेंट आपण काय करू शकतो, वॉटर पार्टिकल्स काय आहेत ते काढून घेऊ शकतो, सेपरेट करू शकतो, आणि ती जी काही एअर आहे ती आपण प्युअर फॉर्ममध्ये, प्युअर एअर आपण त्याची बनवू शकतो. सो इथं जसं तुम्ही फिगरमध्ये बघताय की एक प्रकारचा हा एक मॉइश्चर सेपरेटर आहे. हा ही एक मॉइश्चर सेपरेटर आहे. इथून जी काय आपण ती काय करणार, आपली मॉइश्चर्ड एअर आपण पास करणार, आणि मग त्यातले हे इथं वॉटर कंटेंट जो काय आहे तो रिमूव्ह होईल, आणि इथून जी आपल्याला जशी पाहिजे आहे तशी प्युअर एअर आपण मिळू शकतो. हे जे काही दोन दिसत आहेत ते, दॅट इज वन काइंड ऑफ अ मॉइश्चर सेपरेटर. नेक्स्ट इज वॉट एफ आर एल युनिट. सो एफ आर एल युनिटचा फुल फॉर्म म्हणायचं तर एफ फॉर फिल्टर, आर फॉर रेग्युलेटर, अँड एल फॉर lubricator. सो फिल्टर, इट विल रिमूव्ह द इम्प्युरिटीज अँड डस्ट पार्टिकल. जे अस्वच्छ किंवा खराब किंवा घाण ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही पार्टिकल आहेत, ते काढून टाकायचं, रिमूव्ह करायचं काम काय करतो, फिल्टर करतो. त्याच्यानंतर आहे रेग्युलेटर. जसं आपला घरी फॅनचा रेग्युलेटर असतो, फॅनचं स्पीड आपण ॲडजस्ट करतो, कंट्रोल करतो, तसं न्यूमॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा प्रेशर कंट्रोल करायला काय असतो, रेग्युलेटर असतो. देन ल्युब्रिकेटर. ल्युब्रिकेटरचं काम काय, टू डू लुब्रिकेशन ऑफ अ मुव्हिंग पार्ट्स. सिस्टीममध्ये जे काय कंपोनंट्स काय होत आहेत, मूव्ह होत आहेत, तर त्या मूव्ह होणाऱ्या कंपोनंटमध्ये जर फ्रिक्शन होत असेल किंवा काही लॉसेस होत असतील, एनर्जी लॉसेस होत असतील बिकॉज ऑफ फ्रिक्शन, बिकॉज ऑफ मुव्हिंग पार्ट्स, सो त्या मुव्हिंग पार्ट्समध्ये लुब्रिकेशन द्यायचं काम हा काय करतो, लुब्रिकेटर करतो. महत्त्वाचं म्हणजे हे फिल्टर, रेग्युलेटर आणि लुब्रिकेटर, दे आर अरेंज्ड इन अ सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज दोन असतात कॉम्बिनेशन, एक असतं सिरीज कॉम्बिनेशन आणि एक असतं पॅरलल कॉम्बिनेशन. सो इथं जे काय आहे हे सिरीजमध्ये आहे, एका सरळ रेषेत ते लावलेलं आहे. ओके, अँड दिस कंबाईंड युनिट इज अवेलेबल इन मार्केट. जर तुम्ही मार्केटमध्ये गेला, दुकानामध्ये गेला, आणि तुमच्या कन्फिगरेशननुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जर तुम्ही एफ आर युनिट सांगितलं तर ते मार्केटमध्ये मिळून जातं. त्याच्यानंतर आहे कंट्रोल वॉल्स. ह्याच्या अगोदर पण मी बोललोय, पण फक्त कंट्रोल वॉल्स म्हणजे काय असतात, पण आपण ते हायड्रोलिक सिस्टीमसाठी बघितलं. न्यूमॅटिक सिस्टीमसाठी म्हटलं तर परत कन्सेप्ट तीच आहे की आपण डायरेक्शन कंट्रोल करतोय, डायरेक्शन ऑफ फ्लो कंट्रोल करतोय, किंवा फ्लो कंट्रोल करतोय ॲक्च्युली कॉम्प्रेस्ड एअरचा. सो कंट्रोलिंग द फ्लो ऑफ अ कॉम्प्रेस्ड एअर फॉर चेंजिंग द स्पीड ऑफ ॲक्च्युएटर. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये जो ॲक्च्युएटर आहे त्या ॲक्च्युएटरचं स्पीड आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण ह्या कंट्रोल वॉल्सचा काय करतो, यूज करतो. सो वेगवेगळ्या टाईपचे कंट्रोल वॉल्स आहेत न्यूमॅटिक सिस्टीममध्ये.
ट्विन प्रेशर वॉल असेल, शटल वॉल आहे, टाइम डिले वॉल आहे. सो हा जो आहे हा ट्विन प्रेशर वॉल आहे. ट्विन प्रेशर वॉल आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा शटल वॉल आहे आणि हा टाइम डिले वॉल आहे. सो हे वॉल्स काय आहेत आणि ते कसे वर्क होतात हे इन डिटेल येणाऱ्या युनिट्समध्ये आहे, तिथं आपण बघू डिटेलमध्ये. त्याच्यानंतर आहे एअर ॲक्च्युएटर. एअर ॲक्च्युएटर पुन्हा तेच, इट कन्व्हर्ट्स द एअर एनर्जी इन टू द मेकॅनिकल मोशन. काहीतरी कन्व्हर्जन करतो आपण एनर्जीचं मेकॅनिकल मोशनमध्ये कन्व्हर्जन करतो. पुन्हा ते ॲक्च्युएटर्स हे लिनियर असू शकतात किंवा रोटरी असू शकतात. लिनियर म्हणजे एका सरळ रेषेत आणि रोटरी म्हणजे रोटेशनमध्ये गोल गोल फिरतायत ते. सो दॅट रोटेशन विल बी क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज रोटेशन. एक्झाम्पल द्यायचं झालं तर न्यूमॅटिक सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, एअर मोटर इन हँड ग्राइंडर. हँड ग्राइंडरची पण तुम्हाला मी इमेज दाखवली अगोदरच्या स्लाइड्समध्ये. सो न्यूमॅटिक सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, ॲक्च्युली सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, डबल ॲक्टिंग सिलेंडर जे काय आहे हे डिटेलमध्ये येणाऱ्या युनिट्समध्ये तिथं आपण बघू. पण जस्ट अंडरस्टँडिंगसाठी इथं मी काही ॲक्च्युएटर्सचे तुम्हाला फोटो दाखवलेले आहेत. त्यातले काही लिनियर आहेत आणि काही रोटरी आहेत. इथं जो काय दिसतो तुम्हाला हा दिस इज लिनियर ॲक्च्युएटर आणि इथं जो काय आहे हा रोटरी ॲक्च्युएटर आहे. देन कंपोनंट इज वॉट अ पाईपलाईन फिटिंग. काही कंपोनंट हे हायड्रॉलिकमध्ये आणि न्यूमॅटिकमध्ये सेमच आहेत. सो पाईपलाईन्स अँड फिटिंग जसं अगोदर सांगितलं तसं इट इज एअर कंडक्टिंग एलिमेंट. सो पाईपलाईन्स अँड फिटिंग हे जनरली कंडक्टिंग एलिमेंट आहेत, फ्लुइड कंडक्टिंग एलिमेंट्स आहेत. देन रिजिड पाईप्स अँड होजेस, हे इथं इमेजेसमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठले कुठले न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आपण पाईप्स वापरतो, पाईप फिटिंग्स वापरतो विथ मिनिमम प्रेशर ड्रॉप. आता हे मिनिमम प्रेशर ड्रॉप म्हणजे काय की आपण व्हेरियस कनेक्शन्स करतो. एक पाईप दुसऱ्या पाईपला जोडतो ह्या जॉईंटचा यूज करून. पण ते जॉईंट करताना काही लॉसेस होऊ शकतात. जर तो जॉईंट परफेक्ट झाला नाही, कुठं काही लिकेज राहिला, तर त्या लिकेजेसमुळं हवा तिथून लीक होणार, एअर तिथून लीक होणार, त्या लिकेजेसमुळे लॉसेस होणार. सो ते लॉसेस होऊ नये, तिथं मिनिमम प्रेशर ड्रॉप व्हावा, हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण हे रिजिड पाईप्स वापरतो, होजेस वापरतो. जॉईनिंग अँड मेकिंग कनेक्शन्स. सो पाईपलाईन्स आणि फिटिंगचा यूज आपण जॉईनिंग एकमेकाला जोडायला किंवा कनेक्शन्स करायला आपण काय करतो त्याचा यूज करतो. देन कंपोनंट इज ॲक्सेसरीज. अगोदर पण बोललोय, इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स अँड स्मूथ वर्किंग ऑफ द सिस्टीम. सिस्टीमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हायला, त्याचं स्मूथ वर्किंग व्हायला हे ॲक्सेसरीज यूज होतात. वी आर टॉकिंग अबाउट न्यूमॅटिक सिस्टीम. सो इन्क्लूड्स कूलर्स. कूलर्स आहेत जे थंड करतात, ड्रायर्स आहेत जे ड्राय करतात, नॉईज रिड्युसर, मफलर. नॉईज रिड्युसर जो काय नॉईज पोल्युशन म्हणतो आपण, गोंगाट जो काय आहे, दंगा जो आहे तो कमी करायचं काम काय करतात, हे मफलर करतात. दे आर वन काइंड ऑफ नॉईज रिड्युसर. देन प्रेशर गेज, प्रेशर दाखवतो आपल्याला. सील्स अँड गॅस्केट्स, जे काही आपण लीक प्रूफ जॉईंट म्हणतो, सो ते लीक प्रूफ जॉईंट करायचं काम हे सील्स अँड गॅस्केट करायचं. सो ह्या अशा काही ॲक्सेसरीज आहेत रिलेटेड विथ द न्यूमॅटिक सिस्टीम. सो मी इथं थांबतो. येणारा जो काही सिलेबसचा कंटेंट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.